उन्हाळ्याची सुट्टी आणि गावाकडे आल्यामुळे सकाळीच गावाकडे 5 वाजता उठावे लागते आणि कामांना सुरुवात करावी लागते. तर मी सकाळी लवकर उठले, घरातील कचरा काढून घेतला, तसेच दारातीलही कचरा काढून सडा रांगोळी वगैरे करून घेतली आणि घरातील चूल वगैरे सारून घेतली आणि नंतर आंघोळ करून मग पाणी आणण्यासाठी हापशावर गेले. कारण इथे नळाला पाणी येत असते, परंतु उन्हाळा असल्यामुळे नळाचं पाणी जे विहिरीतून येतं त्या विहिरीला पाणी कमी झाल्यामुळे नळाला पाणी हे 2 दिवसाआड सोडतात. त्याच्यामुळे स्वयंपाकाला वगैरे पाणी लागते. तर ते पाणी आणण्यासाठी मी हापशावर गेले होते आणि आम्ही पिण्यासाठी ग्रामपंचायतील एक गावाकडे जार भेटतो फिल्टरचं पाणी, तर ते आणतो आम्ही पिण्यासाठी. आणि स्वयंपाकाला वगैरे हापशाचं घराशेजारी हापसा आहे, तर ते हापशाचं आणावे लागते. तर मी ते पाणी आणलं आणि नंतर स्वयंपाक वगैरे घरातील कामे आटपून घेतली आणि दुपारी थोडासा आराम केला. आणि नंतर मग त्या दिवशी हा व्हिडिओ मी तुम्हाला एकादशी दिवशीचा शेअर करत आहे. तर त्या दिवशी एकादशी होती आणि नंतर मग माझे मिस्टर शेतावर गेले होते. कसं आता शेत नांगरण्याचं त्यांना काम होतं, तर ते ट्रॅक्टर वगैरे ते लावून त्यांनी घेतलं होतं. तर त्या शेतावर गेले होते आणि मग त्यांना मी कॉल केलेला की जायचं का म्हणून आपणही दर्शन घेण्यासाठी. तर इथे गावाजवळ एक मंदिर आहे लालगिरी बाबांचं, म्हणून त्यांचं खूप महत्त्व आहे. तर आम्ही तिथे खूप दुरून दिंडे येतात त्या ठिकाणी एकादशी दिवशी. तर आम्ही तिथे गेलेलो, तर ते म्हटले जाऊया. मग आम्ही तयारी केली आणि 5 वाजता आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. तर हे पार्किंग वगैरे लावलेली आहे मंदिराच्या बाहेर. तर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि नंतर मग परंतु मंदिरातील मी व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं. तर हा बाहेरचा एरिया मी तुम्हाला दाखवत आहे. तर हा पूर्ण परिसर मंदिराच्या बाहेरील आहे, सभामंडप वगैरे. तर खूप दूरदूरच्या दिंड्या आलेल्या आणि काही आलेल्या होत्या, काही निघूनही गेल्या होत्या. आम्ही जाण्याच्या अगोदर खूप मोठे भाविक भक्त दर्शनासाठी येतात. तर मग खूप गर्दी होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग प्रसादासाठी गेलो. तर खिचडीचा शाबूचा प्रसाद होता, मग आम्ही तो घेतला. आणि नंतर या ठिकाणी खूप लोक बसलेले होते प्रसाद घेण्यासाठी, तर आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि मग झाल्यानंतर तिथे हात वगैरे धुतलं. तर पाण्याची पण खूप सोय होती हात वगैरे धुण्यासाठी, नंतर पिण्यासाठी. तर आम्ही प्रसाद घेऊन बाहेर पडलो. तर मग हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. हा पहा, खूप छान मंदिर आहे. नंतर मग स्टॉल लागलेले खेळणी वगैरे. मग आम्ही माझ्या मुलीसाठी एक डॉल घेतली, मुलासाठीही घेतलं एक खेळणं आणि नंतर मग आम्ही तिथून निघालो. कसा वाटला व्हिडिओ?